Let us start with unit number 1, number systems and codes. First topic is signals. सिग्नल काय असतात? डेफिनेशन अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत लिहिले की व्हॉट आर सिग्नल्स ऍक्च्युअली. सिग्नल्स आर सम फिजिकल क्वांटिटी विच कंटेन सम इन्फॉर्मेशन. सिग्नल एक अशी फिजिकल क्वांटिटी असते ज्यात काहीतरी इन्फॉर्मेशन स्टोर्ड असते, एनी इन्फॉर्मेशन. सिग्नल वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. सिग्नल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती पाठवले जातात. फॉर एक्झाम्पल रेडिओ सिग्नल्स, मोबाईल सिग्नल्स. हे सगळे सिग्नल काय करतायत? एका जागेवरून डेटा घेतात, इन्फॉर्मेशन, आणि दुसऱ्या जागेवरती पोहोचवतात. सो जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती डेटाला पोहोचवतात त्याला सिग्नल्स असं म्हटलं जातं. सो सिंपल डेफिनेशन आहे, सिग्नल्स आर सम फिजिकल क्वांटिटी विच कंटेन सम इन्फॉर्मेशन. हे असे फिजिकल क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन स्टोर्ड असते. सिग्नल्स हे ट्रान्सफर केले जातात एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती. टाइप्स ऑफ सिग्नल्स, दोन प्रकारचे सिग्नल असतात, अॅनालॉग सिग्नल्स आणि डिजिटल सिग्नल्स. So there are two types of signals available. One is analog signal and another is digital signal. Analog signals हे इन्फायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात. हे जे असतात अॅनालॉग सिग्नल, याच्यात जी इन्फॉर्मेशन असते, जो डेटा असतो किंवा ज्या व्हॅल्यूज असतात त्या इन्फायनाइट असतात आणि ह्या कंटिन्युअसली ट्रान्सफर केल्या जातात. सो सिंपल लँग्वेज मध्ये अॅनालॉग सिग्नल हॅज इन्फायनाइट व्हॅल्यूज which are transferred continuously from one point to another point. त्याच्या उलट डिजिटल सिग्नल्स याच्यामध्ये फायनाइट व्हॅल्यूज असतात. जो डेटा असतो फायनाइट असतो आणि हा नॉन कंटिन्युअस असतो, जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ट्रान्सफर केले जाणार आहे. सो दोन गोष्टी आहेत. अॅनालॉग सिग्नल्स हे कंटिन्युअस असतात, डिजिटल सिग्नल नॉन कंटिन्युअस असतात. अॅनालॉग सिग्नल मध्ये इनफायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात, डिजिटल सिग्नल मध्ये फायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात. असे हे सिग्नलचे दोन प्रकार असतात, अॅनालॉग सिग्नल्स अँड डिजिटल सिग्नल्स. लेट्स टॉक अबाउट अॅनालॉग सिग्नल्स. बघा, आता जे सांगितलं तुम्हाला की अॅनालॉग सिग्नल्स काय असतात. अॅनालॉग सिग्नल हॅज कंटिन्युअस व्हॅल्यूज. अॅनालॉग सिग्नल मध्ये कंटिन्युअस व्हॅल्यूज असतात, हॅज कंटिन्युअस व्हॅल्यूज. दुसरी महत्वाची गोष्ट, can have infinite values. Analog signal can have infinite values. It's a limitation नाहीये. So the second important thing is analog signals can have infinite values. So the two important points to be noted, that what are analog signals. Analog signal has continuous values. It's a continuous values असतात. Second, can have infinite values. It's a unlimited, जिथं लिमिट नाहीये एवढ्या व्हॅल्यूज असू शकतात. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर घ्या. टेम्परेचर मध्ये किती व्हॅल्यूज असू शकतात. टेम्परेचर 5 असतील, 10 असेल, 100 असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे टेम्परेचरच्या व्हॅल्यूज असू शकतात. प्रेशर तसंच आहे, साऊंड, करंट, व्होल्टेज एक्सेट्रा. हे जे व्हॅल्यूज आहेत हे इन्फायनाइट आणि कंटिन्युअस आहेत. म्हणून जर यांचं सिग्नलच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे कुठल्या टाईपचे सिग्नल्स आहेत? These are called as analog signals. Let us talk about number 2, digital signals. Digital signals are non-continuous signals. हे कंटिन्युअस नसतात, हे नॉन कंटिन्युअस सिग्नल्स असतात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, दे कॅन हॅव फायनाइट व्हॅल्यूज. इथं फायनाइट व्हॅल्यूज आहेत, इनफायनाइट नाही. सो अशा पद्धतीने डिजिटल सिग्नल नॉन कंटिन्युअस व्हॅल्यूज असतात आणि याच्यामध्ये फायनाइट व्हॅल्यूज असतात. दीज आर कॉल्ड एज डिजिटल सिग्नल. फॉर एक्झाम्पल घ्या बायनरी. बायनरी मध्ये दोनच व्हॅल्यू आहे, 0 आणि 1. फायनाइट आहे, नॉन कंटिन्युअस असू शकतात, म्हणतात त्यांना डिजिटल सिग्नल. ऑक्टल, ऑक्टल मध्ये 8 प्रकारच्या व्हॅल्यूज असतात, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. नंबर 3, हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल मध्ये 16 प्रकारच्या व्हॅल्यूज असू शकतात, 0 to 9 and A to F. 16 types of values are there, but they are all finite. बायनरी असो, ऑक्टल असो का हेक्साडेसिमल असो,
यांच्यात ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या फायनाईट आहेत. आणि दुसरी गोष्ट, या नॉन कंटिन्युअस असू शकतात. सो अशा पद्धतीने जर आपण विचार केला की सिग्नल्स सुरुवातपासून परत सिग्नल्स काय असतात, सिग्नल्स हे अशा गोष्टी आहेत ज्यात काहीतरी इन्फॉर्मेशन असते, डेटा असतो, माहिती असते, जी ट्रान्सफर केली जाते कुठल्या तरी डिव्हाइसेसला, कुठेतरी इनपुट म्हणून दिली जाते. त्यांना आपण सिग्नल्स म्हणतो. टाइप्स ऑफ सिग्नल्स किती आहेत? सिग्नल्स दोन प्रकारचे असतात, अॅनालॉग सिग्नल्स अँड डिजिटल सिग्नल्स. In simple language, what are analog signal? Analog signal has continuous values. Second important point, they can have infinite values. For example, temperature, pressure, sound, current, voltage, etc. What are digital signals? Digital signals are non-continuous signals and they can have finite values. For example, binary, octal, and hexadecimal signals. For binary, बायनरी हॅज टू डिस्टिंक्ट व्हॅल्यूज, नंबर ऑफ व्हॅल्यूज. जसं आपण म्हणतोय ना की डिजिटल मध्ये फायनाईट व्हॅल्यूज आहेत, तर बायनरी मध्ये किती व्हॅल्यूज आहेत? दोनच व्हॅल्यूज आहेत. ऑक्टल मध्ये किती व्हॅल्यूज आहेत? 8 प्रकारच्या व्हॅल्यूज आहेत. 8 डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या, डिफरंट व्हॅल्यूज. बायनरी हॅज 2 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज, ऑक्टल हॅज 8 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. आणि हेक्साडेसिमल मध्ये किती व्हॅल्यूज आहेत? एकूण 16 व्हॅल्यूज आहेत, डिस्टिंक्ट, वेगवेगळ्या. आफ्टर दॅट की बायनरी मध्ये दोन व्हॅल्यूज आहेत, पण कुठल्या दोन व्हॅल्यूज असतात बायनरी मध्ये? सो आपण तिकडे लिहूयात, बायनरी हॅज ओनली 2 व्हॅल्यूज, दॅट इज 0 अँड 1. हे सगळ्यांना माहिती की बायनरी मध्ये फक्त 0 आणि 1 असतात. ऑक्टल, ऑक्टल मध्ये 8 व्हॅल्यूज असतात. कुठले असतात? 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. सो एकूण 8 व्हॅल्यूज आहेत ऑक्टल मध्ये. 8 व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या? तर 0 पासून 7 पर्यंत. ठीक आहे. हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमल मध्ये एकूण 16 व्हॅल्यूज आहेत, पण 16 व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या? तर 0 पासून 0 to 9 अँड A to F हे 10 झालेत, आणि हे अल्फाबेट ए पासून एफ पर्यंत 6, 10 आणि 6 असे 16 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज हेक्साडेसिमल मध्ये येतात. नेक्स्ट टॉपिक, systems or circuits. After completing the signals, now the second topic is the system or circuit. जे डिव्हाइसेस या सिग्नल्स वरती ऑपरेशन परफॉर्म करतात, ते बघा, सिग्नल्स जरी असले, आता मोबाईलचं सिग्नल एक्झाम्पल घ्या. मोबाईलच्या टॉवर मधून जे सिग्नल्स येतात ते कुठे येतात? तुमच्या मोबाईलमध्ये. सो द सिग्नल्स विच आर कमिंग फ्रॉम द टॉवर are signals and your device, the mobile device, which is actually receiving the signal. So example अतिशय रिअल लाईफ मधलं आहे की जर मोबाईलच्या टॉवरवरून जे सिग्नल आलेत ते सिग्नल्स होते, तुमच्या मोबाईल डिव्हाइसने ते रिसिव्ह केले ऍज अ इनपुट. आफ्टर दॅट द मोबाईल डिव्हाइस प्रोसेसेस द सिग्नल्स अँड जनरेट्स द आउटपुट, जे तुम्हाला ऐकू येतं, तुम्ही बोलू शकता. सो सिग्नल्स ट्रान्सफर केल्यानंतर कुठेतरी डिव्हाइस वरती ते रिसिव्ह होतात, इनपुट ठिकाणी इनपुटच्या सिग्नलला रिसिव्ह केले जातात. सिग्नल रिसिव्ह झाल्यानंतर तो डिव्हाइस त्याला प्रोसेसिंग करतो आणि फायनली जे काही आउटपुट असेल ते जनरेट करतो. सो देअर मस्ट बी सम डिव्हाइसेस विच कॅन वर्क ऑन दिस पर्टिक्युलर सिग्नल्स. सो जे डिव्हाइसेस या सिग्नल्स वरती काम करतात त्यांना सिस्टम्स और सर्किट्स असं म्हणतात. सिस्टम्स और सर्किट्स. डेफिनेशन अतिशय साध्या भाषेत लिहिली की वॉट अ सिस्टम, वॉट अ सर्किट, दोघं एकच आहे, शब्द वेगवेगळे आहेत. परीक्षेमध्ये सिस्टम विचारलं तरी हेच लिहायचं, किंवा सर्किट विचारलं तरी हेच लिहायचं. काय असतं? इट इज अ फिजिकल डिव्हाइस और अ ग्रुप ऑफ फिजिकल डिव्हाइसेस. हे एक फिजिकल डिव्हाइस आहे किंवा अ ग्रुप ऑफ फिजिकल डिव्हाइसेस, 4-5 डिव्हाइसेस एकत्र आलेले आहेत. काय करतात ते? विच परफॉर्म सम ऑपरेशन्स. काय ऑपरेशन परफॉर्म करतात? कशावरती? ऑन द इनपुट सिग्नल्स. सो जे डिव्हाइसेस इनपुट सिग्नल्स वरती काही प्रोसेसिंग करतात, काही ऑपरेशन परफॉर्म करतात, अशा डिव्हाइसेसला, फिजिकल डिव्हाइसेसला एक तर सिस्टम्स म्हणतात किंवा सर्किट्स म्हणतात. So definition, it is a physical device or a group of physical devices which perform some operations on the input signals.
नाव टाइप्स ऑफ सिस्टम्स और टाइप्स ऑफ सर्किट्स. तर साध्या एकदम सिंपल आहे की दोन प्रकारचे सिग्नल्स आपल्याकडे आहेत. अॅनालॉग सिग्नल्स असतात आणि डिजिटल सिग्नल असतात. जे डिव्हाइसेस अॅनालॉग सिग्नल्स वरती काम करतात त्यांना अॅनालॉग सिस्टम किंवा अॅनालॉग सर्किट्स म्हणा, आणि जे डिव्हाइसेस डिजिटल सिग्नल्स वरती काम करतील त्यांना डिजिटल सिस्टम किंवा डिजिटल सर्किट्स म्हणायचे. सो सिंपल आहे, ज्या प्रकारचे सिग्नल्स ते डिव्हाइसेस प्रोसेस करतात तो त्यांचा टाईप झाला. अॅनालॉग सिग्नल साठी अॅनालॉग सर्किट्स आहेत आणि डिजिटल सिग्नल साठी डिजिटल सर्किट्स किंवा सिस्टम्स आहेत. So types of systems or circuits. There are again two types of systems or circuits, analog system किंवा analog circuit. The circuit शब्द आला तर. Digital system किंवा digital circuit. Number one, analog system or analog circuit. The system that, आता जे सांगितलं तेच आहे, काय लिहिलं बघा. The system that processes the analog signals are called as analog system or circuit. Definition दोघांसाठी एकच आहे. परीक्षेत analog system विचारलं, analog circuit विचारलं तरी हेच लिहायचं. काय लिहायचं? The system that processes the analog signals are called as analog system or circuit. For example, filters, amplifiers, signal generators हे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत. पण हे जे डिव्हाइसेस आहेत, जे फिल्टर्स असतात, अँप्लिफायर्स असतात किंवा सिग्नल जनरेटर्स, हे अॅनालॉग सिस्टम्स आहेत, अॅनालॉग सर्किट्स आहेत, जे अॅनालॉग सिग्नल्स वरती काम करण्यासाठी बनवले गेले. नंबर टू, डिजिटल सिस्टम और डिजिटल सर्किट्स. आता डेफिनेशन सांगण्याची गरज नाहीये, तुम्हाला सहज कळलं असेल. द सिस्टम दॅट प्रोसेसेस द डिजिटल सिग्नल्स, जे डिजिटल सिग्नल्स वरती काम करतात ते डिजिटल सिस्टम झाले, ते डिजिटल सर्किट झाले. द सिस्टम दॅट प्रोसेसेस द डिजिटल सिग्नल्स आर कॉल्ड एज digital signals or digital circuits. For example, adders, subtractors, registers, flip-flops, etc. हे सगळे डिजिटल डिव्हाइसेस आहेत किंवा डिजिटल सर्किट्स आहेत. आणि आपल्याला हे सगळं शिकायचं आहे वन बाय वन. ऍडर्स, सबट्रॅक्टर्स, रजिस्टर्स, फ्लिपफ्लॉप्स एक्सेट्रा एक्सेट्रा भरपूर आहेत असे. सो इन दिस वे सिस्टम ऑफ सर्किट कळलं सगळ्यांना. जे डिव्हाइसेस सिग्नल्स वरती काम करतील त्यांना सिस्टम्स किंवा सर्किट्स म्हणतात. किती प्रकारचे आहेत तर दोन, एक तर अॅनालॉग सिस्टम किंवा डिजिटल सिस्टम. कशावरून ओळखायचं? जे अॅनालॉग सिग्नल्स वरती काम करतात ते अॅनालॉग सिस्टम झालेत किंवा सर्किट्स. जे डिजिटल सिग्नल्स वरती काम करतात त्यांना डिजिटल सर्किट्स किंवा डिजिटल सिस्टम्स म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक नंबर 3, नंबर सिस्टम्स. तर नंबर सिस्टम्स काय असतात? साध्या भाषेत सांगतो की आपण आपल्या आयुष्यात जे नंबर्स वापरतो, जे आकडे आपण यूज करतोय, डिजिट्स, त्यांना म्हणतात नंबर सिस्टम. पण ह्या जगामध्ये नंबर लिहिण्याची जी पद्धत आहे, जी आपण यूज करतोय आपल्या डे टू डे लाईफ मध्ये लहानपणापासून आतापर्यंत, आपण डेसिमल नंबर सिस्टम यूज केली. बट अर्थ असा नाहीये की या जगात फक्त एकच प्रकारची नंबर सिस्टम आहे. देर आर 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टम्स अवेलेबल. नंबर लिहिण्याची जी पद्धत आहे, हे एकूण 4 पद्धती आहेत नंबर लिहिण्याच्या. बायनरी नंबर सिस्टम, ऑक्टल नंबर सिस्टम, decimal number system and hexadecimal number system. So there are 4 types of number systems by using which one can write the numbers. Humans, we use the decimal number system to write down numbers, but the computers and the machineries are using the binary number systems to represent the numbers. Some electronic circuits are using the octals and hexadecimal number systems to represent the numbers. नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी अशा एकूण 4 मेथड्स आहेत, पद्धत आहेत. आपण आपल्या आयुष्यामध्ये डेसिमल नंबर सिस्टमची पद्धत वापरतोय नंबर लिहिण्यासाठी. कम्प्युटर्स असतील, मशीन्स असतील, हे बायनरी नंबर सिस्टम्स वापरतात नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी. आणि असे असंख्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत जिथं ऑक्टल आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टम सुद्धा वापरले जातात. सो नेक्स्ट टॉपिक इज नंबर सिस्टम. व्हॉट इज नंबर सिस्टम? साध्या भाषेत लिहिले, अ नंबर सिस्टम डिफाइन्स अ set of values used to represent the quantity. नंबर सिस्टम एक असा सेट आहे ज्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज असतात. त्या सेटमध्ये सेट ऑफ व्हॅल्यूज जे आपण यूज करू शकतो एखाद्या क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी. सो डेफिनेशन इज व्हेरी सिंपल. व्हॉट इज नंबर सिस्टम? नंबर सिस्टम डिफाइन्स अ सेट ऑफ व्हॅल्यूज used to represent a quantity.
टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. मी जे आता सांगितलं तेच 4 टाइप्स आहेत नंबर सिस्टमचे. बायनरी नंबर सिस्टम, ऑक्टल नंबर सिस्टम, डेसिमल नंबर सिस्टम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. हे 4 प्रकारचे नंबर सिस्टम्स आहेत. आता नंबर सिस्टमचा जो नंबर जेव्हा लिहिला जातो, कुठलीही एक संख्या जेव्हा लिहिली जाते, तर कळणार कसं काय की ती संख्या कुठल्या नंबर सिस्टमची आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी 10 लिहिला, 1010 इकडे लिहितो 1010. आता ही संख्या डेसिमल पण असू शकते, बिकॉज 1 आणि 0 हे डिजिट डेसिमल पण मध्ये पण आहेत. ही संख्या बायनरी पण असू शकते, ऑक्टलही असू शकते, हेक्साडेसिमल सुद्धा असू शकते. Then how do the machineries, the circuits, the computers recognize which type of number is this? So for that purpose, the numbers has a base or a radix representing the type of number system. हे जे नंबर्स असतात, हे ज्या संख्या असतात, यांना बेस असतो. बेसला दुसरा शब्द रॅडिक्स सुद्धा आहे. रॅडिक्स म्हटलं तरी चालेल, बेस म्हटलं. तर ह्या ज्या संख्या असतात, यांना बेस असतो. आणि ह्याच बेसच्या व्हॅल्यूवरून आपल्याला कळतं की ती संख्या कुठल्या नंबर सिस्टम मधली आहे. जसं मी इथे लिहून दिलं, बायनरी नंबर सिस्टमचा बेस किंवा रॅडिक्स किती असेल? 2. सो ज्या संख्येचा बेस 2 असेल ती बायनरी संख्या असेल. ऑक्टल नंबर सिस्टमचा जो नंबर तुम्ही लिहिणार त्याचा बेस किंवा त्याचा रॅडिक्स किती असतो? 8. सो ज्या संख्येचा बेस 8 असेल ती ऑक्टल संख्या असेल. अशाच पद्धतीने डेसिमल नंबर सिस्टम मध्ये त्याचा बेस हा 10 असतो आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये त्यांचा बेस किंवा रॅडिक्स हा 16 असतो. सो युजिंग दिस बेस using this base or radix, the numbers are recognized which type of number system they are using. जसं हा जो 10 लिहिला होता, जर हा बायनरीचा असेल तर याच्या बेसला 2 असेल. ज्याच्यावरून कळतं की हा जो 10 आपण लिहिलाय हा बायनरी नंबर सिस्टमचा 10 आहे. जर याच 10 ला मी बेसला 8 लावून दिला तर हा ऑक्टम नंबर सिस्टम आहे. अशाच पद्धतीने जर त्या संख्येच्या बेसला जर आपण 10 लावला तर ती संख्या डेसिमल नंबर सिस्टम मधली असेल आणि जर 16 लावला तर ती संख्या हेक्साडेसिमल नंबर सिस्टमची असेल. सो पर्पज कळलं तुम्हाला बेस अँड रॅडिक्स. दे आर यूज टू आयडेंटिफाय द टाइप ऑफ नंबर्स. बेसला अजून काय म्हणतात? रॅडिक्स सुद्धा म्हणतात, लक्षात राहू द्या. बायनरीचा बेस किती आहे? 2. ऑक्टलचा बेस किती आहे? 8. डेसिमलचा बेस 10 आणि हेक्साडेसिमलचा बेस 16 आहे. So number one, binary number system. A number system with a base or radix 2 is called as binary number system. Definition पुन्हा सोपी आहे. असं नंबर सिस्टम ज्याचा बेस किंवा रॅडिक्स 2 आहे त्याला बायनरी नंबर सिस्टम म्हणतात. या बायनरी नंबर सिस्टम मध्ये एकूण किती डिजिट्स आहेत? 2च आहेत. आपण आता थोड्या वेळापूर्वी चर्चा केली होती, 0 आणि 1. इट हॅज 2 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज, दॅट इज 0 अँड 1. आणि 0 आणि 1 मधून सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? द लार्जेस्ट नंबर इज 1. Now let us come to the next topic, that is next means continue करतोय, पण हा जो प्रकार आहे ज्याला म्हणतात वेट्स, पोझिशनल वेट्स किंवा वेट्स काय असतं ते समजून घ्या. सो बायनरीच आहे, मी लिहून दिले वेटेड व्हॅल्यूज फॉर डिफरंट पोझिशन्स. एखादी बायनरी संख्या जेव्हा लिहिली जाते त्या बायनरी संख्येचे पोझिशनल वेट्स किंवा वेटेड व्हॅल्यूज कशा असतात ते समजून घ्या व्यवस्थित. अज्युम करा, अज्युम दॅट देर इज सम बायनरी नंबर. हे जे बॉक्स आहेत मी मुद्दामून रिकामे ठेवले की कुठली तरी एक बायनरी संख्या आहे, अज्युम करा. मग आता तुमच्या समोर मी एक संख्या लिहितो की जर ही संख्या असेल, इथे एक्झाम्पल मध्ये आहे 30 संख्या घेतो. बायनरी नंबर म्हटलं की कुठलाही असू शकतो तसं काही नाहीये, बट जस्ट फॉर एक्झाम्पल लेट अस टेक देयर इज वन बायनरी नंबर 1011.0.
011 ही एक बायनरी संख्या आहे. आता ह्या बायनरी संख्येचे पोझिशनल वेट्स किंवा वेटेड व्हॅल्यूज कशा असतात, हा जो पॉइंट आहे याला डेसिमल पॉइंट नाही म्हणायचं, याला बायनरी पॉइंट म्हणतात. बायनरी संख्येत जो पॉइंट वापरला जातोय, ज्याला आपण डेसिमल पॉइंट म्हणतो आपल्या भाषेत, त्याला बायनरी पॉइंट म्हणतात. सो 1011.011 ही एक बायनरी संख्या आहे. ज्या संख्येचे पोझिशनल वेट्स किंवा वेटेड व्हॅल्यूज कशा असतात, सो पॉइंट नंतर लगेच ही जी संख्या आहे आपल्या भाषेत आपण डेसिमल वापरतो म्हणून ना, युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस आणि 1000 प्लेस, हे तर सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा तुम्ही लहानपणापासून गणित शिकला तेव्हापासून शिकला की संख्येमध्ये पहिला डिजिट हा युनिटला असतो, दुसरा डिजिट हा टेन्स प्लेसला असतो, तिसरा डिजिट हा हंड्रेड्स, 1000 आणि सो ऑन. मग आपण जर त्या संख्या लिहिल्या, युनिट म्हणजे 0, युनिट म्हणजे 0, 10, टेन्स प्लेस साठी 10 लिहिला, हंड्रेड प्लेस साठी 100 लिहिला, 1000 प्लेस साठी 1000 लिहिला. 10 ला किती झिरो आहे? 1. बघा 0 आहे, युनिट प्लेसला 0 लिहिला आहे, तर याचं पोझिशनल वेट, बायनरी संख्या आहे बरं का, बायनरीचा बेस 2 असतो. सो अशा बायनरी संख्येमध्ये जो युनिटला असतो त्याचा पोझिशनल वेट, वेटेड व्हॅल्यू किती असतं? बायनरी संख्या बेस 2 आहे आणि युनिटला आहे म्हणून 2 raised to 0. सो जी पहिली संख्या आहे, पहिला डिजिट आहे 2 raised to 0. त्याच्यानंतर दुसरी संख्या जी टेन्स प्लेसला आहे 2 raised to 1. आता कॅरी ऑन करा, तिसरी डिजिट असेल, तिसरा जो असेल 2 raised to 2, चौथा डिजिट जो असेल 2 raised to 3. यांना म्हणतात पोझिशनल वेट्स और वेटेड व्हॅल्यूज. सो 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2, 2 raised to 3 हे काय आहेत? याला म्हणतात पोझिशनल वेट्स किंवा वेटेड व्हॅल्यूज. आता बायनरी पॉइंटच्या नंतर 2 raised to -1, 2 raised to -2, 2 raised to -3 अँड सो ऑन, हे आहे पोझिशनल वेट्स. इथं लिहिलंय मी, हे जे लिहिलंय आपण 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2, 2 raised to 3 आणि बायनरी नंतर, बायनरी पॉइंट नंतर 2 raised to 1, 2 raised to -2, 2 raised to -3 हे काय आहे? these are called as पोझिशनल वेट, वेटेड व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. ठीक आहे. सो बायनरी संख्येमध्ये जर तुम्हाला परीक्षेत एखादी संख्या दिली गेली आणि त्याचे पोझिशनल वेट्स लिहायला सांगितले तर अतिशय सोपं आहे. एक्झाम्पल पण घेतलंय, तिथं पण पुन्हा बघूयात. बायनरी पॉइंट म्हणतात. अजून महत्वाची गोष्ट, या बायनरी संख्येमध्ये जो लेफ्ट मोस्ट डिजिट असेल, लेफ्ट मोस्ट जो सगळ्यात लेफ्टला शेवटचा डिजिट आहे लेफ्ट साईडचा, त्याला म्हणतात MSB, लेफ्ट मोस्ट डिजिट किंवा बीट येतो. ऍक्च्युअली डिजिट पण नाही म्हणणार नाही, बिकॉज बायनरी मध्ये जे 0 आणि 1 असतात, आपण म्हटलंय की बायनरी नंबर सिस्टम मध्ये 2च डिजिट्स आहेत, नंबर्स आहेत 0 आणि 1. सो हे 0 आणि 1 यांना डिजिट्स नका म्हणू, यांना बिट्स म्हणतात. बायनरी नंबर सिस्टम मध्ये जे 0 आणि 1 आहे त्यांना काय म्हणतात? दे आर कॉल्ड बिट्स. आणि म्हणून सांगतो की जर एखादी संख्या बायनरीत लिहिली आहे, त्या संख्येचा जो लेफ्ट मोस्ट बिट आहे त्याला, लेफ्ट मोस्ट म्हणजे सगळ्यात शेवटचा लेफ्ट साईडचा, त्याला काय म्हणायचं? MSB. अर्थ पण लिहिलाय. MSB चा अर्थ काय? मोस्ट सिग्निफिकंट बिट. याच बायनरी संख्येत जो राईट मोस्ट बिट असेल, इकडचा शेवटचा, त्याला म्हणायचं LSB. LSB चा अर्थ पण लिहिलाय, लिस्ट सिग्निफिकंट बिट. सो ही पण गोष्ट लक्षात ठेवा की MSB काय असतं, LSB काय असतं, बायनरी पॉइंट काय असतं, पोझिशनल वेट्स काय असतात किंवा वेटेड व्हॅल्यूज काय असतात, हे सगळं याच्यात एक्सप्लेन केलंय. कळलंय सगळ्यांना? पोझिशनल वेट्सचा अर्थ कळला सगळ्यांना? बायनरी संख्येमध्ये पॉइंटच्या इकडे लेफ्ट साइड पासून सुरू करायचं, 0 पासून सुरू करायचं. बायनरीचा बेस 2 आहे म्हणून 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2, 2 raised to 3 आणि बायनरी पॉइंटच्या तिकडे -1 पासून सुरुवात करायची. 2 raised to -1, 2 raised to -2, 2 raised to -3 काय आहेत? हे पोझिशनल वेट्स. ठीक आहे. हा काय आहे? बायनरी पॉइंट. याच्यात जो लेफ्ट मोस्ट बिट आहे, त्याचा शेवटचा, त्याला काय म्हणतात? MSB, मोस्ट सिग्निफिकंट बिट. याच्यात जो सगळ्यात राईट मोस्टचा बीट आहे, हा शेवटचा इकडचा राईट साईडला, त्याला काय म्हणतात? LSB, लिस्ट सिग्निफिकंट बिट.
नाउ अ 2 मार्क एक्झाम्पल, 2 मार्काचं. एक्सप्रेस द बायनरी नंबर 1011.011. एक बायनरी संख्या दिली जी आपण तीच घेतली होती इथं. त्या बायनरी संख्येला तुम्हाला एक्सप्रेस करायला सांगितले इन टर्म्स ऑफ पॉवर ऑफ 2, म्हणजे पोझिशनल वेट सांगितले लिहायला. सो पहिले ते लिहून घ्या. द गिवन बायनरी नंबर इज, जो नंबर दिलाय तो लिहून घेतला 1011 बायनरी पॉइंट 011 आणि द गिवन नंबर इन पॉवर ऑफ 2. सो अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं, तो नंबर त्याच्यात लिहून घ्यायचा 1011.011 आणि यांचे पोझिशनल वेट्स खाली लिहून द्यायचं, बिकॉज तुम्हाला फक्त तेवढंच लिहायला सांगितलंय. सो हा प्लस नाही काढला तरी चालेल, हे तर ऍडिशन आपण नंतर शिकूयात. आणि मग त्यांचे पोझिशनल वेट्स लिहून घेतले नाही. तर तशाच पद्धतीने बायनरी पॉइंट नंतर 0 पासून सुरू करा. बघा इथं नंबर काय बघा आता 1. सो इथं बघा कसं लिहिलं जाईल 1 1 आहे ना. सो 1 इंटू 2⁻0. पोझिशनल वेट किती आहे या बिटचं पोझिशनल वेट किती आहे 2⁻0. बरोबर आहे. सो मी कसं लिहिणार त्याला आता 1 इंटू 2⁻0. बायनरी पॉइंटचा 2⁻0 होता. हा कुठला याचं पोझिशनल वेट किती आहे, चला आपण पोझिशनल वेट वरती लिहूयात. बायनरी पॉइंट त्याच्यानंतर इकडे पोझिशनल वेट इथं लिहितो 2⁻0 आहे. याचं पोझिशनल वेट 2⁻1 आहे. याचं पोझिशनल वेट 2⁻2 आणि 2⁻3. बायनरी पॉइंटच्या नंतर तिकडे -1 पासून सुरू करा. सो 2⁻1 आहे. याचं पोझिशनल वेट 2⁻2 आणि 2⁻3. आणि मग पॉवर ऑफ 2 मध्ये एक्सप्रेस करताना कसं लिहिलं जातं. सो बघा आता इकडे बघा व्यवस्थित. मी काय करतो 1 इंटू 2⁻0. बघा इथे लिहिलंय का 1 इंटू 2⁻0. याचं 1 इंटू 2⁻1 1 इंटू 2⁻1 लिहिलंय बघा. इथं काय लिहिलंय 0 इंटू 2⁻2. इथं लिहिलंय 0 इंटू 2⁻2. आणि हा काय 1 इंटू 2⁻3. सो 1 इंटू 2⁻3. तिकडे आता काय लिहिणार सांगा बरं आता 0 इंटू 2⁻1. बघा इथं लिहिलंय आपण 0 इंटू 2⁻1. याला काय लिहिणार 1 इंटू 2⁻2. 1 इंटू 2⁻2. आणि याला काय लिहिणार 1 इंटू 2⁻3. मी लिहिलंय 1 इंटू 2⁻3. झाला 2 मार्काचा अतिशय सोपा प्रश्न. की पॉवर ऑफ 2 मध्ये लिहायचं तर नंबर गिवन द्या, हे असं ड्रॉ करायचं, दिलेला नंबर लिहून घ्यायचा, वरती पोझिशनल वेट सुद्धा लिहून घ्या आणि खाली तो बीट इंटू त्याचं पोझिशनल वेट लिहित जायचं. झालं. नाव बायनरी नंबर्स फ्रॉम 0 to 15. मी काय करेल 0 पासून 15 पर्यंत, म्हणजे आपल्या डेसिमल मध्ये जी नंबर सिस्टम आहे आपल्या डेसिमलची 0 पासून 15 पर्यंत प्रत्येकाचे बायनरी नंबर्स लिहून दिलेत तुम्हाला. सो एकीकडे मी डेसिमल नंबर्स लिहिले जे आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये युज करतोय आणि दुसरीकडे त्यांचे रिस्पेक्टिव्ह बायनरी नंबर्स लिहून दिलेत. सो तुम्हाला एवढे तरी पाठ करावे लागतील 1 पासून 15 पर्यंतचे बायनरी नंबर्स. सिंपल आहे, सोपे आहे. हे बघा 0 जो आपल्या डेसिमल मध्ये असतो त्याचा बायनरी कसा लिहिला जातो, त्याचा बायनरी 0च असतो. 0चा बायनरी 0. सो 0 0 0 0. डेसिमल मधला आपला जो 1 आहे त्याचा बायनरी ऍक्च्युली 1 आहे, सेम आहे. पण तो कसा लिहितात, एक तर 0 1 लिहितात, 2 बीट मध्ये लिहायचं का ते 4 बीट मध्ये लिहायचं. जनरली बायनरी नंबर्स जे लिहिणार तुम्ही 1 पासून 15 पर्यंत ते 4 बीट मध्येच लिहा. सो 1चा जो बायनरी नंबर आहे तो आहे 0 0 0 1. 2चा बायनरी नंबर 10 लक्षात ठेवायचं तुम्ही. 2चा 10 पण 4 बीट मध्ये लिहिणार तर कसा लिहिणार 0 0 1 0. हा डेसिमलचा 2 आहे पण त्याचा बायनरी 0 0 1 0 आहे. डेसिमल मध्ये जो 3 असतो त्याला बायनरीत कसं लिहिलं जातं 0 0 1 1. हा 3 आहे बायनरीतला 3, लक्षात ठेवा. आपण त्यांचे रिस्पेक्टिव्ह बायनरीज लिहितोय. डेसिमल मध्ये जो 4 असतो 4 त्याचा बायनरी 0 1 0 0. डेसिमल मध्ये जो 5 आहे त्याला बायनरीत कसं लिहिणार 0 1 0 1. अशाच पद्धतीने आता प्रत्येकाची बायनरी बघून घ्या. 6 0 1 1 0. 7 साठी 0 1 1 1. 8 साठी 1 0 0 0. 9 साठी 1 0 0 1. 10 साठी 1 0 1 0. 11 साठी 1 0 1 1. 12 चा बायनरी 1 1 0 0.
13चा बायनरी 1101 आणि 14चा बायनरी 1110. लास्ट मध्ये 15चा बायनरी 1111. हे आहे बायनरी नंबर्स जे तुम्हाला युज करायचे आता नंबर सिस्टम्स मध्ये, तुम्हाला लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. मी तुला साध्या भाषेत सांगतो. अजून ऐका. झिरोचा बायनरी एका डिजिट मध्ये लक्षात ठेवा, 1 किंवा 2. झिरोचा 0, 1चा 1, 2चा 10, 3चा 11, 4चा 100, 5चा 101 म्हणजे 101, 6चा 110 म्हणजे 110, 7 साठी 111 111 आहे, 8 साठी 1000, 9 साठी 1001, 10 साठी 1010, 11 साठी 1011, 12 साठी 1100 1100, 13 साठी 1101, 14 साठी 1110 आणि 15चा तर सोपा आहे. ते लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. ते सगळे बिट्स मध्ये आहे. बायनरीचे 2च बिट्स असतात, 0 बिट आणि 1 बिट. आणि मग ती बायनरी जी डेसिमलची संख्या आहे ती बायनरी मध्ये कशी लिहिली जाते बिट फॉर्मॅट मध्ये ते लिहून दाखवलं. ठीक आहे. बायनरी नंबर्स फ्रॉम 0 to 15 सगळे लिहिलेत आपण. नेक्स्ट टॉपिक बायनरी नंबर फॉर्मॅट्स. म्हणजे बायनरीचे नंबर फॉर्मॅट्स काय असतात. वी टिपिकली राईट बायनरी नंबर्स ॲज अ सिक्वेन्स ऑफ बिट्स. कुठलीही बायनरी संख्या जेव्हा लिहितो त्यात 1 बिट असेल, 2 बिट असेल, 4 बिट असतील, 8 बिटही असेल. सो वी टिपिकली राईट बायनरी नंबर्स ॲज अ सिक्वेन्स ऑफ बिट्स. ठीक आहे. कळतं तुम्हाला. त्या बायनरी नंबर मध्ये 1 बिट असेल, 2 बिट्स पण असतील. ती बायनरी संख्या 4 बिटची पण असेल, 16 बिटची पण संख्या असेल. सो त्याला म्हणतात वी टिपिकली राईट बायनरी नंबर्स ॲज अ सिक्वेन्स ऑफ बिट्स. आता काही सिक्वेन्स ऑफ बिट्स आहेत ज्यांची नावं मी लिहून दिली. जसं एकच असेल तर त्याला बीट म्हणायचं. बीट साईज किती आहे बिट्स मध्ये बघा, 1 बीट फक्त. तो एक तर 0 असेल किंवा 1 असेल. फॉर एक्झाम्पल पण लिहून दिलं. बायनरी संख्येमध्ये जिथे 4 बिट्स तुम्ही वापरलेत, बायनरीची अशी संख्या ज्यात किती बिट्स आहेत, 4. 4 बिट्स असतील तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात निबल. निबल मध्ये 4 बिट्स असतात. फॉर एक्झाम्पल ही एक संख्या आहे 0101. आता एखाद्या संख्येमध्ये जर 8 बिट्स असतील तर त्याला म्हणतात बाईट. बाईट मध्ये एकूण 8 बिट्स असतात. फॉर एक्झाम्पल 10110010 ही एक 8 बिटची संख्या. तर बाईट आहे तो, त्याला काय म्हणतात बाईट आहे. ज्या संख्येमध्ये 16 बिट्स असतात त्याला काय म्हणायचं, त्याला वर्ड म्हणायचं. वर्ड मध्ये 16 बिट्स असतात. ही एक एक्झाम्पल आहे ज्यात 16 बिट्सचं एक बायनरी संख्या मी लिहिली आहे. आणि ज्या संख्येमध्ये 32 बिट्स असतील त्याला डबल वर्ड म्हणतात. वर्डचा डबल झाला डबल वर्ड. जिथं 32 बीट असते ही जी लिहिली खाली ही संख्या 32 बीट मध्ये लिहिली. सो लक्षात ठेवा, जेव्हा बायनरीची एखादी संख्या तुम्ही लिहितात त्या संख्येमध्ये किती बीट आहेत त्याच्यावरून त्या संख्येला काय म्हणतात ती नावं लिहिली. जिथे एकच बीट असेल त्याला बीटच म्हणायचं, 1 बीट. जिथं 4 बीट असेल ज्या संख्येमध्ये त्याला निबल म्हणायचं. ज्या बायनरी संख्येमध्ये एकूण 8 बीट असतील त्याला बाईट म्हणायचं. ज्या संख्येमध्ये 16 बिट्स असतील त्याला वर्ड म्हणायचं आणि 32 बिट्स असतील तर डबल वर्ड म्हणायचं. याला म्हणतात बायनरी नंबर सिस्टम.